परीक्षेचा दिवस म्हटला की आजही आपल्या पोटात गोळा येतो. पण विचार करा अशा एका परीक्षेचा जिथे मुलं घाबरलेली नाहीयेत तर उत्साहात आहेत. किजूबाईंनी पालकांना 6 महिन्याचं चॅलेंज दिलं होतं. आता तो निकालाचा दिवस जवळ आला होता. इतर वर्गातील मुलं पाठांतर करून थकून गेली होती, पण किजूबाईंच्या वर्गात मात्र गाणी आणि गोष्टी अजूनही सुरू होत्या. काही खेळकर मुलं परीक्षेच्या त्या कडक चौकटीत टिकू शकणार होती. आजच्या भागात आपण पाहणार आहोत किजूबाईंच्या दिवा स्वप्नाचा सर्वात मोठा निकाल. नमस्कार, मी मधू आणि तुम्ही ऐकताय सोल डायरीज बाय मधू. शाळेत परीक्षेचं वातावरण होतं. मुख्याध्यापकांनी कडक प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या. इतर वर्गातील मुलं रात्रभर जागून उत्तरं पाठ करत होती. त्यांचे चेहरे सुकलेले होते. पण किजूबाईंच्या वर्गात मात्र वेगळंच चित्र होतं. किजूबाईंनी मुलांना सांगितलं होतं, परीक्षा म्हणजे तुम्ही किती वाचलंय याची चाचणी नाही, तर तुम्हाला किती समजलंय याचा उत्सव आहे. त्यांनी पारंपरिक पद्धतीने बाकावर बसून परीक्षा घेण्याऐवजी एक वेगळीच पद्धत निवडली. त्यांनी वर्गात एक प्रदर्शन भरवलं. त्यांनी पालकांना आणि इतर शिक्षकांनाही तिथे बोलवलं. गिजूबाईंनी मुलांना प्रश्न विचारण्याऐवजी मुलांना विचारलं की तुम्हाला जे आवडतं ते आज सादरीकरण करा. परीक्षक वर्गात आले. त्यांनी एका मुलाला गणिताचा कठीण प्रश्न विचारला. त्या मुलाने तो प्रश्न पुस्तकी सूत्राने नाही तर किजूबाईंनी शिकवलेल्या एक खेळाच्या माध्यमातून तोंडी सोडवून दाखवला. परीक्षकांचे डोळे विस्फारले. दुसऱ्या एका मुलाला भूगोल विचारला असता त्याने नकाशाही न पाहता वर्गातील वस्तूंमधून दिशा आणि त्यातलं अंतर अचूक सांगितलं. ज्या मुलांना पूर्वी व्याकरण म्हणजे डोकं दुखणं वाटायचं, ती मुलं आज स्वतःहून कविता रचून त्यांचे अलंकार सांगत होती. परीक्षकांनी फायनली कबूल केलं की या मुलांच्या उत्तरांमध्ये पाठांतरांचा कोरडेपणा नाही तर ज्ञानाची चमक आहे. गिजूबाईंचा हा प्रयोग केवळ यशस्वी झाला नव्हता, तर त्याने शिक्षणाची एक नवीन दिशा दाखवली होती. मुख्याध्यापकांनी गिजूबाईंना विचारलं, भदेकर साहेब, तुम्ही या मुलांना इतकं धाडसी कसं बनवलं? ही मुलं प्रश्नांना घाबरत नाहीये तर ती प्रश्नांची चक्क खेळतायत. गिजूबाईंनी हसून उत्तर दिलं, सर, मी त्यांना उत्तरं शिकवलीच नाहीत, मी त्यांना प्रश्न शोधायला शिकवलं. मी त्यांच्या मनातून परीक्षेची भीती काढून टाकली आणि जिथे भीती नसते तिथे बुद्धीचा विकास होतो. त्या दिवशी निकाल जाहीर झाला. गिजूबाईंच्या वर्गातील एकही मुलगा नापास झाला नाही, पण सर्वात महत्वाचं म्हणजे ही मुलं आयुष्याच्या परीक्षेत पास झाली होती. त्यांचा आत्मविश्वास वाढला होता, त्यांची बोलण्याची धाटणी बदलली होती आणि त्यांच्यात एक प्रकारचं शहाणपण आलं होतं. ज्या पालकांनी पूर्वी शाळेवर मोर्चा आणला होता तेच पालक आज गिजूबाईंचे पाय धरत होते. एका पालकाने म्हटलं, गुरुजी, आमच्या मुलाला पूर्वी शाळेत जाणं म्हणजे शिक्षा वाटायची, पण आता तो म्हणतोय शाळा हेच माझं घर आहे. तुम्ही फक्त त्याला शिकवलं नाही तर तुम्ही त्याला जगायला शिकवलं. गिजूबाईंनी त्या दिवशी समजलं की त्यांचं दिवा स्वप्न आता केवळ त्यांचं राहिलं नव्हतं, तर या मुलांचं आणि एक पालकांचं सुद्धा स्वप्न बनलं होतं. एका शिक्षकाचा याहून मोठा विजय कोणता असू शकतो? मंडळी, आपण आजही मुलांना फक्त मार्क्स मिळवण्यासाठी धावायला सांगतोय का? आपण त्यांना ज्ञानाचा आनंद घेऊन देतोय का? जर तुमच्या मुलाला परीक्षेत कमी गुण मिळवले तर त्याला ओरडण्यापूर्वी गिजूबाईंची ही गोष्ट एकदा नक्की आठवा. उद्या या मालिकेचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग, दिवा स्वप्न पूर्ण होताना. गिजूबाईंनी या प्रयोगातून जगाला काय संदेश दिला? पाहत रहा सोल डायरीज बाय मधूवर.